आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। माजी मंत्री बच्चूभाऊ कडू आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर इथे सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 30 ऑक्टोबर रोजी राहुरी येथील शेतकरी संघटनेच्या वतीनं महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। तहसीलदार नामदेव पाटील यांना 30 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की नागपूर इथे सुरू असणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती आणि विविध प्रकारच्या मागण्यांसाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू आणि माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत। शेतकरी हा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये संकट तोंड देत आहे। त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचं जगणं मुश्किल झालंय। राहुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे। आपण या आंदोलनाची योग्य ती दखल घ्यावी, अन्यथा सबंध महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी आपण लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा असं निवेदनात म्हटलंय। निवेदनावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष प्रकाश देठे, आनंद वने, सुनील इंगळे, सतीश पवार, किशोर वराळे, दत्तात्रय शेळके, सचिन म्हसे, संदीप वने, आशिष वने, कैलास जाधव, सचिन पवार, कुणाल पवार, कारभारी कणसे, ज्ञानेश्वर पवार, मारुती पवार, बाळासाहेब जाधव, विलास गागरे आदींच्या सह्या आहेत। आज आम्ही राहुरी तहसील येथे जे की माजी मंत्री बच्चू कडू आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर येथे संपूर्ण कर्जमुक्ती आणि विविध मागण्यांसाठी जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तहसीलला निवेदन द्यायचं होतं। त्या हेतूने राहुरी तालुक्याच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलं आणि साहेबांना या ठिकाणी निवेदनात सांगण्यात आलं की ज्या मागण्या आहेत, ज्या आश्वासनं सरकारने निवडणुकीपूर्वी दिली होती ते त्यांनी पूर्ण करावी, अन्यथा अतिशय असंतोष या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा होत आहे। अतिशय शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आलेला घाससुद्धा तो तोंडामध्ये जात नाही आणि असंतोष एकदा निर्माण झाला तर नेपाळसारखी परिस्थितीसुद्धा व्हायला वेळ लागणार नाही, याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी एवढी विनंती मी त्यांना करतो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।